महाराष्ट्रात बिबट्यांचा वाढता वावर, पुणे ग्रामीण भागात चिंता। नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत। गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये बिबट्यांचा वावर लक्षणीयरित्या वाढलाय। मानवी वस्तीजवळ बिबटे दिसणं, पाळीव प्राण्यांवर हल्ला करणं आणि कधीकधी मानवावरही हल्ले होण्याच्या घटनांमुळे या भागांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। वन विभागाच्या आकडेवारीनुसार बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे आणि या वाढत्या धुमाकूळामागं नेमकी काय कारणं आहेत यावर राज्याच्या वनमंत्र्यांनी नुकतंच एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय। वाढत्या संख्येमागील कारणं, नैसर्गिक अधिवास सुरक्षित। वनमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्यांची संख्या वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक अधिवासाचं प्रभावी व्यवस्थापन आणि बिबट्यांसाठी उपलब्ध असलेल्या भक्ष्यांच्या संख्येत झालेली वाढ हे आहे। वन विभागानं केलेल्या प्रयत्नांमुळे आणि स्थानिक समुदायाच्या सहकार्यामुळं बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं म्हणजेच जंगल, डोंगर संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होत आहे। अवैध शिकार आणि जंगलतोडीवर नियंत्रण मिळवल्यानं बिबट्यांच्या प्रजननासाठी आणि निवासासाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे। तृणभक्षी प्राण्यांच्या म्हणजेच हरिण, ससे, रानडुक्कर इत्यादींच्या संख्येत वाढ झाली आहे। बिबट्यांसाठी पुरेसं नैसर्गिक खाद्य उपलब्ध असल्यानं त्यांचा आहार व्यवस्थित होतो, ज्यामुळे त्यांच्या पिलांना जगण्याचा अधिक चांगला दर मिळतो आणि त्यांची एकूण संख्या वाढते। बिबट्यांना संरक्षित प्रजातीचा दर्जा असल्यानं आणि त्यांच्या शिकारीवर कठोर निर्बंध असल्यानं त्यांच्या मृत्यूदरात घट झाली आहे। मानवी वस्तीकडे बिबट्यांचा प्रवास। बिबट्यांची संख्या वाढली असली तरी मानवी वस्तीजवळ त्यांचा वावर वाढण्यामागं इतरही काही कारणं आहेत। शहरीकरण, शेतीचा विस्तार आणि औद्योगिक विकासामुळे जंगलांचं लहान तुकड्यांमध्ये विभाजन झालंय। यामुळे बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक हद्दीत फिरण्यासाठी कमी जागा मिळते आणि त्यांना नाईलाजानं मानवी वस्तीच्या जवळून जावं लागतंय। ग्रामीण भागातील मोकाट कुत्री, पाळीव शेळ्या आणि वासरं हे बिबट्यांना सहज उपलब्ध होणारं भक्ष्य ठरतात। जंगलातील भक्ष्यापेक्षा मानवी वस्तीजवळचे हे सोपं लक्ष बिबट्यांना आकर्षित करतंय। ऊसासारख्या उंच पिकांच्या शेतीत बिबट्यांना लपण्यासाठी आणि पिलांना जन्म देण्यासाठी सुरक्षित जागा मिळते। त्यामुळे पुणे आणि अहमदनगर सारख्या ऊस पट्ट्यात यांचा वावर अधिक दिसून येतोय। आव्हान आणि उपाययोजना। बिबट्यांची वाढती संख्या पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली असली तरी मानव बिबट्या संघर्षाचं आव्हान वाढलंय। यावर मात करण्यासाठी वन विभागानं ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम तीव्र केली आहे। रात्रीच्या वेळी एकट्यानं प्रवास टाळणं, पाळीव जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवणं आणि शेतीत काम करताना सावधगिरी बाळगणं यांसारख्या सूचना देण्यात येत आहेत। तसंच जे बिबटे वारंवार मानवी वस्तीत येतात किंवा हल्ले करतात त्यांना पकडून सुरक्षित जंगलात सोडण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे। वनमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की बिबट्यांची संख्या वाढणं हे राज्याच्या वन्यजीव संरक्षणाच्या धोरणाचं यश आहे। मात्र त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यात सहजीवन स्थापित करण्याचं आव्हान स्वीकारून सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत।